नमस्कार मित्रांनो, थंबनेल पाहून तर तुम्ही ओळखलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। ज्ञान ही आपल्या जीवनात किती महत्त्वाची असते हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। किसनराव चहाच्या गरम गरम घोटासोबत पेपर वाचण्याचा आनंद घेत होते। पेपर चाळताना त्यांच्या वाचनात एक बातमी आली। शहरात बॉम्बस्फोट झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। त्यांनी तत्काळ आपल्या पत्नीला बोलावून ही बातमी सांगितली। बातमी पूर्ण वाचल्यानंतर पत्नीने विचारले, अहो बॉम्बस्फोट झाला तरी कसा? किसनरावने पेपर वाचून सांगितले, एका व्यक्तीला बाजारामध्ये एक दिवा दिसला, त्याने तो घरी आणला। त्याला वाटलं अल्लाउद्दीन सारखं आपल्यालाही हवं ते मिळेल। त्याला हातात घेतल्यावर त्यातून एक जिन्नी बाहेर पडेल आणि मला विचारेल, मालक काय सेवा करू मी आपली? यानंतर दारिद्र्य आणि दुःख समाप्त। असा विचार करताच त्या व्यक्तीने त्या दिव्याला इकडून तिकडून साच पडणे सुरू केले। काही वेळातच त्या दिव्याचे एका मोठ्या स्फोटात रूपांतर झाले। किसनरावच्या पत्नीने चिंता व्यक्त करत म्हटले, त्या गरीब व्यक्तीच्या बाबतीत तर फार वाईट झालं, बिचारा विनाकारण प्राणास मुकला। यावर किसनराव म्हणाले, कोणी जर मुद्दामाने मूर्खासारखं वागायचे ठरवले असेल तर त्याला ईश्वरही वाचू शकत नाही। इतकी साधी गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अल्लाउद्दीनचा दिवा, जिन्न यासारख्या काल्पनिक गोष्टी तर केवळ पुस्तकातच वाचायला बऱ्या वाटतात। वास्तविक जीवनात या गोष्टीला काही अर्थ नसतो। मला हे समजत नाही की विज्ञान युगातही अशा मूर्खपणाच्या गोष्टी लोक करतातच कशी काय। नंतर किसनराव इतर बातम्यांकडे वळणार। तोच घरातील फोन खणाणला। बातम्यातून बाहेर पडत फोन उचलला तर तिकडून मुलाचा मित्र बोलत होता। मुलाचा मित्र परेशान आणि रागात वाटत होता। त्याने किसनरावला विनंती केली की त्यांनी त्यांच्या मुलासोबत त्याला बोलू द्यावं। किसनरावने त्याला सांगितले की तो तर मंदिरात गेला आहे, परत आल्यानंतर त्याला मी निरोप देईल। त्यानंतर किसनराव बातम्या वाचण्यात इतके व्यस्त झाले की मुलाचा निरोप देणेच ते विसरून गेले। संध्याकाळी किसनरावच्या मुलाच्या मित्राने त्याची कार क्रेनवर लटकून आणली होती। ते पाहताच किसनरावने विचारले की तू तर ही कार घेऊन कुठेतरी बाहेर जाणार होतास ना? यावर मुलाच्या मित्राने रागाने म्हटले, माहित नाही तुमच्या मुलाने कोणत्या जन्माचा बदला घेतला आहे। माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी मी तुम्हाला तुमची कार मागितली होती। त्यावेळेपासून आजपर्यंत पश्चाताप करत आहे का मी ही कार घेऊन गेलो आणि कशाला घेऊन गेलो। या कारणामुळे प्रवासाचे 3:13 वाजले। दुसरी समस्या अशी की या कारला इथपर्यंत आणण्यासाठी माझे 3000 रुपये खर्च झाले आहेत। नंतर किसनरावने त्याला विचारले, नेमकं काय झालंय ज्यामुळे तू इतका परेशान झालास? हे ऐकताच मुलाचा मित्र म्हणाला, मी ही कार घेऊन थोडाफार प्रवास केला असेल। माझ्या नंतर लक्षात आले की कारमध्ये पेट्रोल कमी आहे। पेट्रोल पंपावर जाऊन मला पूर्ण टाकी भरावी लागली। पेट्रोल भरून गाडी थोडी दूर गेली नसेल, तोच रस्त्यातच बंद पडली। बराच वेळ प्रयत्न करूनही काहीच फायदा झाला नाही। एका कारागिराला पैसेही दिले पण तो काही करू शकला नाही। नंतर शहरातील काही मित्रांना बोलावून त्यांच्या मार्फत एक मेकॅनिक बोलावून घेतला। त्याने चेक करून सांगितले की ही कार तर डिझेलवर चालणारी आहे, मग याच्यामध्ये पेट्रोल कसे काय भरले? ती कशी काय चालेल आता? त्या मेकॅनिकने सांगितले की या गाडीतून सारं पेट्रोल काढून टाकावे लागेल, नंतर तिला साफ करावे लागेल आणि त्यानंतरच ही गाडी चालेल। या गाडीला परत आणणे हाच माझ्या समोरचा पर्याय होता। आपल्या मुलाच्या मित्राचे बोलणे ऐकून किसनराव रागात आले होते। एक तर माझीच गाडी घेऊन गेला, बिघडून टाकली आणि जणू काही माझी सारी चूक होती, अशा थाटावर माझ्यावर आरोपही करत आहे। किसनरावचा मुलगा घरी आलेलाच होता। त्याने सारं महाभारत ऐकून घेतलेच होते। तो लागला मित्रावर ताण काढायला। हे पाहताच किसनरावने आपल्या मुलाला समजावले की एखाद्याला कठोर शब्दात सुनावणे ठीक आहे, पण एखाद्यावर हात उचलणे आपल्याच कमजोरीचं लक्षण असतं। मिस्टेक काही क्षणाचीच असते पण तिची आठवण आयुष्यभर राहते, म्हणून मनामध्ये तू काही ठेवू नकोस। नंतर किसनरावने आपल्या मुलाच्या मित्राला समजावले, मी तर तुला एक समजदार मुलगा समजत होतो, पण तू तर एक बेअक्कल निघालास। तू त्या लोकांपैकीच निघालास जे स्वतः तर काही करू शकत नाहीत आणि आपल्या रिकाम्या मित्रांनाच मार्गदर्शन करीत फिरतात। नंतर किसनराव म्हणतात, बेटा, एखाद्या विषयाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसेल तर ती माहिती करून घेणे आपले कर्तव्य असते।
जोपर्यंत आपल्यात ज्ञान लालसा जागृत होत नाही तोपर्यंत आपण कोणतेही काम नीट करू शकत नाहीत। जीवन केवळ एका निर्णयाने बदलते। इतरांकडे जे गुण असतात त्यांची ईर्ष्या करण्याऐवजी त्यांच्यापासून काही शिकण्यातच खरी मानवता असते। मित्रांनो, किसनरावच्या बोलण्यामधून एक गोष्ट तर आपल्याला स्पष्ट समजली असेल की शिक्षण आणि ज्ञान या गोष्टी स्वादिष्ट पदार्थाप्रमाणे आहेत। यांचे वैशिष्ट्य असे की दिल्याने ते सतत वाढत जाते। आपण कुठेही असलो तरी ते ज्ञान आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत। मित्रांनो, या गोष्टीच्या शेवटी मी इतके सांगू इच्छिते की व्यक्तीने ठरवले तर तो ज्ञानाच्या जोरावर कुठेही पोहोचू शकतो, पण अज्ञान मात्र त्याला हतबल आणि विवश जीवन जगायला भाग पाडते। आपण कोणी आहोत हे सर्वांना माहित आहे, पण आपल्याला हे माहित नाही की आपण काय काय करू शकतो। म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काळानुसार आपण ज्ञान घेत राहिलं पाहिजे आणि काळानुसार आपण ज्ञानाच्या जोरावर बदललंही पाहिजे। म्हणून मित्रांनो, सतत शिकत राहा आणि आपले ज्ञान वाढवत राहा। मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात। नमस्कार।